नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रीती बरोबर. आपण केस बघतोय प्रल्हाद सरनगुप्ता वर्सेस बार काउन्सिल ऑफ इंडिया AIR 1997. काय झालं बघा या केसमध्ये. प्रल्हाद सरनगुप्ता गाझियाबाद मध्ये प्रॅक्टिस करणारे आणि UP स्टेट बार काउन्सिल कडे रजिस्टर्ड असणारे वकील आहेत. प्रल्हाद सरनगुप्ता एका केसमध्ये, त्या केसचं नाव आहे आत्माराम नानकचंद वर्सेस श्रीराम कॉन्ट्रॅक्टर. त्या केसमध्ये डिक्री होल्डर कडून, म्हणजेच ज्याच्याकडून सूटचा दाव्याचा निकाल लागलेला आहे त्याच्या बाजूने वकील आहेत. आता प्रल्हाद सरनगुप्तांनी जजमेंट डेटॉर कडून, म्हणजेच ज्याच्या विरुद्ध दाव्याचा निकाल लागलेला आहे त्याच्याकडून जी डिक्रीची अमाऊंट आहे, म्हणजे कोर्टानं निकालामध्ये जजमेंट डेटॉरनं डिक्री होल्डरला द्यायला पाहिजे म्हणून जी अमाऊंट, जी रक्कम सांगितलेली होती, ती रक्कम प्रल्हाद सरनगुप्ता या वकिलांनी जजमेंट डेटॉर कडून स्वतःकडे घेतली असा त्यांच्यावरती आरोप आहे आणि ती रक्कम बराच काळ स्वतःकडे ठेवली. आता ती रक्कम होती 1600 रुपयाची. त्यातली 1500 रुपये रक्कम त्यांनी स्वतःकडे ठेवली, 100 रुपये रक्कम त्यांनी स्वतःची फी म्हणून घेतली आणि नंतर काही काळानं ती 1500 रुपये रक्कम त्यांनी डिक्री होल्डरला न देता कोर्टामध्ये जाणीवपूर्वक डिग्री होल्डरला त्रास देण्याच्या हेतून जमा केली. त्यांच्यावरती असा आरोप आहे की ह्या सगळ्या वर्तवणुकीतून त्यांनी व्यावसायिक गैरवर्तवणूक म्हणजेच प्रोफेशनल मिसकंडक्ट केलेला आहे. म्हणून या केसमध्ये UP स्टेट बार काउन्सिलच्या डिसिप्लिनरी कमिटीकडे प्रल्हाद सरनगुप्तांच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली. UP स्टेट बार काउन्सिलची डिसिप्लिनरी कमिटी एका वर्षात तो निकाल लावू शकली नाही आणि म्हणून ती केस ट्रान्सफर झाली बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीकडे. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीनं त्यांच्यावरती जे इतर काही आणखीन आरोप लावलेले ते आरोप सिद्ध नाही झाले म्हणून सांगितलं. पण जजमेंट डेटर कडून 1500 रुपये अमाऊंट घेऊन ती स्वतःकडे ठेवून घेऊन ती डिग्री होल्डरला न देणं आणि ज्या वेळेला खूप दिवसांनी ती देण्याची वेळ आली त्यावेळेला ती कोर्टामध्ये मुद्दामून जाणीवपूर्वक डिपॉझिट करणं जेणेकरून डिग्री होल्डरला त्रास होईल, हे जे काही वर्तवणूक प्रल्हाद सरनगुप्तांनी केलेलं आहे ते व्यावसायिक गैरवर्तणूक, प्रोफेशनल मिसकंडक्ट आहे. म्हणून बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीने त्यांना 1 वर्षासाठी वकील म्हणून प्रॅक्टिस करण्यापासून सस्पेंड केलं. प्रल्हाद सरनगुप्तांनी सुप्रीम कोर्टामध्ये याविरुद्ध अपील केला. सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं की बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या निर्णयामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही आणि त्यामुळं बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीने जो निर्णय दिलेला होता तोच निर्णय सुप्रीम कोर्टाने पण पुढे तसाच ठेवला आणि प्रल्हाद सरनगुप्ता यांना प्रोफेशनल मिसकंडक्ट साठी 1 वर्षासाठी प्रॅक्टिस करण्यापासून सस्पेंड करण्यात आलेलं होतं.